आणि राज्याच्या राजकारणातली या क्षणाची मोठी बातमी। विरोधी पक्ष नेते पदासाठी भाजपनं गुगली टाकत खेळी खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण विधानसभेत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांना तर विधान परिषदेमध्ये अनिल परब यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। भास्कर जाधवांच्या आणि सतेज पाटलांच्या नावाला सत्ताधारी भाजपचा विरोध असल्याची माहिती मिळतेय। भास्कर जाधवांना विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेतेपद देण्याचा सत्ताधारी शिंदेंचा सुद्धा विरोध असल्याची माहिती आहे। विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरेंची शिवसेना दावा करत असताना हे पद काँग्रेसकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत। तर परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करत असताना हे पद ठाकरेंच्या शिवसेनेकडे देण्याची खेळी खेळली जात असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीतून मात्र भाजपच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता विधान परिषदेत सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांच्या नावाचाच आग्रह धरायचा अशी ठाम भूमिका आहे। भाजपची खेळी आमच्यात फूट पाडण्यासाठी आहे, मात्र आम्ही ठाम आहोत असं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ सदस्याने एबीपी माझाला सांगितलंय। पाटील आणि जाधव यांच्याशिवाय दुसरं कोणतंही नाव स्वीकारायचं नाही अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली आहे। मला माहीत नाही चर्चा कुठून आली काय आली। माझ्याबरोबर कुठलीही अशी चर्चा झालेली नाही किंवा मी सुद्धा कोणाबरोबर चर्चा केलेली नाही। मी कोणाला भेटलो पण नाही आणि आमचे नावं आम्ही महाविकास आघाडी म्हणून दिलेले आहेत। त्यामुळे ती नावं त्यांनी फायनल करावी अशी आमची इच्छा होती आणि आम्ही सर्वजण बाळासाहेब, मी आणि परबजी, आम्ही 4-5 लोक मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मंत्रालयामध्ये। त्यावेळेस महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते होतो आणि तो निर्णय घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस विनंती केली होती की अध्यक्षांना तो निर्णय घ्यायला सांगावा म्हणून। पण त्यामध्ये माझ्या नावाचा कुठेही त्यामध्ये उल्लेख नव्हता। ही कुठून गुगली आली आणि काय आहे हे मला माहीत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।